मराठा काय जातीप्रमाणे राजकारण करत नाहीत, जात क्रॉस करून पुढे जाऊन राजकारण करण्याची त्यांची मानसिकता आहे. मराठ्यांचे गट आहेत आणि त्या गटांच्या नावाने गटांचं राजकारण म्हणायच्या ऐवजी मराठा राजकारण म्हणून ते सर्वांच्या नजरेत भरलंय. राजकारण घडतंय ते मराठ्यांचं नाही, मराठ्यांना मदतीला घेऊन राजकारण लोक करतायत. गेल्या 5-10 वर्षामध्ये मराठा समाज शरद पवारांपेक्षा सुद्धा, अजित पवारांपेक्षा देखील किंवा एकनाथ शिंदेपेक्षा कुणाच्या पाठीशी जास्त उभा राहिला तर त्याचं उत्तर आहे फडणवीसांच्या पाठीशी उभा राहिला. एका मराठ्याच्या बाजूला 30% किंवा 20% 4-5% मतं आहेत, तर त्या 5% देवेंद्र फडणवीसांनी त्यांची हिंदुत्वाची मतं 10% घातली. त्याच्यामुळे ती 10 अधिक ही 5 झाली 15 आणि तो उमेदवार येतोय स्पर्धेत. ओबीसी नावाच्या समूहाला असं वाटत आहे की आपल्याला ज्या बाजूने सत्तेत सहभागी मिळेल तो आपण घेतला पाहिजे. देवेंद्र फडणवीसांचं राजकीय प्रारूप किंवा मॉडेल हे यशवंतराव चव्हाणांच्या विरोधात म्हणजे शरद पवारांच्या विरोधात आहे. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा, विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, मी रोहित हरीफ, द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण कोल्हापुरात आहोत. माझ्यासोबत आहेत राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रकाश पवार सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत. आपण निवडणुकांच्या काळामध्ये भेटतोय आणि राज्यभर जर का बघितलं तर निवडणुकांचं वारं आता जोरदार व्हायला लागलेलं आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होणार आहे. तुम्हीही सगळ्या राजकीय घडामोडींचे अभ्यासक आहात आणि रोजचा त्याच्या बातम्या तुम्ही वाचत असताल. आत्ताची जर का महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती याच्यामध्ये तुमचं काय विश्लेषण आहे? माझा पहिलाच प्रश्न आहे की कोणाचं वारं आहे जोरात किंवा कोणाच्या बाजूनी पारडं झुकलेलं आहे? मला असं वाटतं की सध्या खूप क्लोज स्पर्धा आहे आणि ती स्पर्धा 2 गोष्टींमुळे क्रिएट झालेली आहे. एक तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर 1-1.5% मतांचा गॅप होता, तो भाजपने, एकनाथ शिंदेंनी, अजित पवारांनी भरून काढला. त्याचं कारण सरळ आहे की ते लाडकी बहीण योजना आली आणि त्यातून 1.5% मते कव्हर झाली. आणखीन एक कारण आहे की या निवडणुकीमध्ये म्हणजे लोकसभेच्या पर्यंत जो राग होता तो सगळा तिथं उफाळून वरती आला आणि तो तिथंच जिरल्या गेला. त्याच्यामुळे तिथून पुढचा कालखंड हा नॉर्मल सिच्युएशनला आला. याच्यामुळं दोन्ही आघाड्यांमधली स्पर्धा ही फेस टू फेस सुरू झालेली आहे. आता या आघाड्यांच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक विभागातली स्पर्धा वेगळी आहे. म्हणजे विदर्भातली स्पर्धा वेगळी आहे, कोकणातली स्पर्धा वेगळी आहे, पश्चिम महाराष्ट्रातली वेगळी आहे. परंतु ओव्हरऑल एकूण सर्व विचार केला तर ह्या दोन्ही पार्ट्या साधारणपणे 200 जागांच्या आसपास 100 जागा घेण्या इतपत कुवत बाळगून आहेत. आता राहिलाय फक्त 88 जागांचा प्रश्न आणि त्याही 88 जागांपैकी अत्यंत ताकदीने लढवाव्या लागणाऱ्या आहेत ते 50च जागा आहेत. म्हणजे महाराष्ट्राची निवडणूक 288ची औपचारिक आहे, खरी निवडणूक आहे ते 50-60 जागांची, की ज्या जागांमध्ये कुणाच्या जागा 20-25 पुढं पाठीमागे येतील एवढाच मुद्दा आहे. पण यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला. त्याला जबाबदार गेल्या 5 वर्षातील घडामोडी आहेत. म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रात प्रचंड राजकीय अस्थिरता, गोंधळ, राजकीय गोंधळ, निर्णय निश्चिती नीट नसणं ह्या प्रक्रिया घडल्या. त्यामुळं जनता प्रचंड उद्विग्न आहे. ही जनता कोणत्या पद्धतीनं मतदान करेल हा एक मुद्दा नव्याने क्रिएट झालेला आहे. असाच दुसरा मुद्दा आहे, गेल्या 5 वर्षात किंवा त्यापेक्षा जास्त काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य म्हणजे ग्रामीण आणि शहरी निवडणुकाच झाल्या नाहीत. त्या न निवडणुका होण्यामुळं प्रत्येकाच्या राजकीय महत्वाकांक्षा दडपून राहिल्या. त्या राजकीय महत्वाकांक्षांना जागा मिळण्यासाठी सर्वजण आत्ता प्रयत्न करतायत. त्याच्यामुळं एका मतदारसंघात कुठं 10 पेक्षा जास्त तर कुठं अगदी 25-30 पर्यंतही तो आकडा गेलेला आहे. यामुळे परिणाम काय होणार आहे
की याचा फटका आघाडीला पण बसणार आहे आणि युतीला पण बसणार आहे. आणि म्हणजेच मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की अनेक लोकांना करिअरचं क्षेत्र राजकारण वाटत होतं आणि त्यांना पक्षांनी उमेदवारी न दिल्यामुळं त्यांचं करिअर बाद होणार म्हणून ते अपक्ष उतरलेले आहेत. यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की जितक्या मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा आहे तितकीच एक मोठी स्पर्धा करिअर घडवणाऱ्या तिसऱ्या गटाची, चौथ्या गटाची सुद्धा आहे आणि ते आपलं राजकीय करिअर या निवडणुकीत आजमावण्याचा प्रयत्न करतायत. यामुळे अपक्ष हाच एक मोठा गट असेल की जो ह्या सगळ्या आघाड्यांना लटपटून टाकण्याची शक्यता क्रिएट करेल. मग याच अनुषंगाने आपण जर का बघितलं की तिसरी आघाडी किंवा परिवर्तन आघाडी असे काही फॅक्टर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. म्हणजे बच्चू कडू असतील अमरावतीमध्ये, कोल्हापूरमध्ये संभाजीराजे छत्रपती आहेत किंवा ह्यांना सदाभाऊ राजू शेट्टी आहेत. तर ह्यांचा जो सगळा गट आहे, उत्तम जानकर आहेत तिकडं, तर हे गट हे विधानसभेच्या निकालानंतर निर्णायक ठरतील असं तुम्हाला वाटतं का? मला असं वाटतं विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर हेच गट निर्णायक ठरणार आहेत. परंतु ह्या गटांपेक्षा सुद्धा निर्णायक अपक्ष लोक ठरणार आहेत. म्हणजे उदाहरणार्थ ज्या ठिकाणी भाजपला उमेदवार देता आले नाहीत तिथं ते कोणत्या तरी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देतील. आतून असेल, अदृश्य असेल. राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा शिवसेनेची पण तीच अवस्था आहे. अगदी उघड काहीतरी ठिकाणी बंडखोऱ्याच होत आहेत. म्हणजे उदाहरणार्थ सांगलीचं तुम्हाला प्रकरण माहितच आहे. म्हणजे मला सांगण्याचा मुद्दा एवढा आहे की जे अपक्ष येतील ते सर्वच पक्षांचे आहेत, परंतु हे अपक्ष कुठल्याच पक्षांचे नसणार आहेत. कारण त्यावेळेस हे सगळे अपक्ष जी पार्टी सरकार स्थापन करेल त्याच्या बाजूने जातील आणि त्यामुळं ह्याचा सर्वात जास्त बेनिफिट जी पार्टी सर्वात जास्त जागा घेऊन मोठी म्हणून पुढे महाराष्ट्रात उभारून येईल त्या पार्टीला जास्त महत्व आहे आणि ही शक्यता कदाचित भाजपचीच आहे. पण मग आपण बघितलं तर लोकसभेला एक नॅरेटिव्ह होतं आरक्षण बचाव किंवा अयोध्येचा थोडासा मुद्दा होता. या विधानसभेला पहिल्यांदा असं दिसतंय की नॅरेटिव्ह हा जो काही प्रकार आहे तो महायुतीकडे नाहीये आणि महाविकास आघाडीकडे पण तो तसा दिसत नाही की एकच मुद्दा त्यांनी लावून धरला असा. तर तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीचं नॅरेटिव्ह हे काय असणार आहे? किंवा मग आपण अजून सोपं केलं तर कुठले मुद्दे, एक मुद्दा असा कुठला असणार आहे ज्याच्यावर निवडणूक लढवली जाते? मग तो हिंदुत्वाचा आहे, जरांगेंचा आहे, मराठा आरक्षणाचा आहे, मराठा ओबीसी ध्रुवीकरणाचा आहे, नेमका काय नॅरेटिव्ह आहे यावेळेचं? मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये जी महत्वाचे सर्वेक्षण आले त्यात दोन मुद्दे उपस्थित झाले. एक बेरोजगारांचा प्रश्न आहे आणि दुसरा महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे शेतीला मदत करण्याची गरज आहे किंवा शेतीतून उत्पन्न जे निघतंय त्याच्या भाव देण्याची गरज आहे. आता ह्या दोन्ही मुद्द्यांवरती समाजामध्ये नाराजी आहे. याला इकॉनॉमिक आर्थिक फॅक्टर म्हणता येऊ शकतं. आता हा जो आर्थिक फॅक्टर आहे हा जास्तीत जास्त उठवण्याचा प्रयत्न मला असं वाटतं की शरद पवारांकडून होतोय. आणि शरद पवारांनी जर तुम्ही त्यांची भाषणं ऐकली असतील तर बारामतीच्या भोवतीलच्या MIDC तिथं रोजगार उपलब्ध न होणं या गोष्टी, म्हणजे मला असं दिसतंय की एका बाजूने महाविकास आघाडीकडून आर्थिक मुद्द्यावर आधारित निवडणूक लढवायची असं एक ते नॅरेटिव्ह पुढे आणताना दिसत आहेत आणि त्याच वेळेस भाजपकडून दुसरं नॅरेटिव्ह पुढे येतंय. भाजपचं नॅरेटिव्ह मुख्य कोणतं आहे तर केंद्रात एक सरकार आहे, राज्यात ते सरकार असेल आणि 5 वर्ष सरकार चालवलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांचं लिडरशिप हे त्यांचं मुख्य नॅरेटिव्ह ते उभे करतायत आणि हे आकर्षित त्यांना विदर्भाला करेल असं वाटतं. जर विदर्भात त्यांनी या नॅरेटिव्हवरती आधारित बाजी मारली तर तिथंच काँग्रेस थांबणार आहे. याच्यामुळे एकमेकाला चेक देणारी ही दोन नॅरेटिव्ह आहेत असं मला वाटतंय. म्हणजे आर्थिक नॅरेटिव्ह यावेळेस निवडणुकीत तुम्हाला दिसतंय अंडर करंट जे आहे ते. पण मग पुढचा मुद्दा तो म्हणजे जरांगेंचा. जरांगेंनी जवळजवळ गेले 1.5 वर्ष ते महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. म्हणजे आपण नाकारूनच चालणार नाही ते. आणि त्यांचा मुद्दाही मराठा आरक्षणाचा होता, पण त्याचे जे बाकी सोशो इकॉनॉमिकल त्याचे ज्याला म्हणतो आपण की रिपरकशन्स झालेले आहेत ते महाराष्ट्राच्या राजकारणात दूरगामी आता होणार आहेत. आता मनोज जरांगेंनी निवडणुकीतनं माघार घेतलेली आहे. खूप तिथं काल आंतरवाली सराटीमध्ये किंवा त्या भागामध्ये मराठा तरुणांचा आक्रोश दिसला. खूप मराठा तरुण नाराज झाले कारण की ते तुम्ही जसं म्हणलात की राजकीय महत्वाकांक्षा त्यांना बघायच्या होत्या.
तर आता जरांगेंची निवडणुकीतनं माघार ह्याचा आता या निवडणुकीवरती काय परिणाम होणार आहे? म्हणजे जर का सोप्या शब्दात बोलायचं तर फायदा तोटा जर का आपण बघितला तर जरांगेंचा निर्णय कोणाच्या फायद्याचा आहे, कोणाच्या तोट्याचा आहे? मला असं ठामपणे वाटतं की महाराष्ट्रामध्ये जरांगे म्हणजे आपण थोडं त्याला मोठा अजून मुद्द्यात रूपांतरित करूयात की मराठा समाज. आता मराठा समाज हा महाराष्ट्रातला जातीवादी आहे का, तर त्याचं उत्तर माझ्या दृष्टिकोनातून नाही असं आहे. असं उत्तर काय येतं तर 1995 पासून ते आजपर्यंत तुम्ही नीट पाहायला गेला तर मराठ्यांचे 4-5 गट आहेत आणि एक गट मराठ्यांचा दुसऱ्या गटाला त्याचं वोटिंग शेअर करत नाही. म्हणजे आपल्या जातीसाठी सुद्धा मराठा दुसऱ्याला वोटिंग शेअर करत नाही. म्हणजे मराठा जात सोडून गटांचं राजकारण करतोय. म्हणजे गट हा त्याच्या दृष्टीने पहिला मुद्दा आहे, जात दुसरा आहे. आता तोच मुद्दा आपण तिसरा लागू केला की गेल्या 5-10 वर्षामध्ये मराठा समाज शरद पवारांपेक्षा सुद्धा, अजित पवारांपेक्षा देखील किंवा एकनाथ शिंदेपेक्षा कुणाच्या पाठीशी जास्त उभा राहिला, तर त्याचं उत्तर आहे फडणवीसांच्या पाठीशी उभा राहिला. म्हणजे तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात एक तरी मराठा आहे की जो फडणवीसांना फॉलो करेल किंवा फडणवीसांची लिडरशिप मान्य करतो. म्हणजे याचा मुद्दा असा झाला की मराठा काय जातीप्रमाणे राजकारण करत नाहीत, जात क्रॉस करून पुढे जाऊन राजकारण करण्याची त्यांची मानसिकता आहे. कदाचित ते हिंदुत्वाचं राजकारण करत असतील, कदाचित ते त्यांच्या आर्थिक हितसंबंधांचं राजकारण करत असतील, परंतु जातीचं राजकारण करत नाहीत. यामुळं जरांगेंनी माघार घेतल्यामुळे एका आघाडीला फायदा होईल असं मला वाटत नाही. म्हणजे आघाडीला फायदा होईल का तर हाही मुद्दा नाही, युतीला फायदा होईल का हाही मुद्दा नाही. जेच मराठ्यांचे 4-5 गट आहेत ते त्यांच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे आपापले गट, आपापले लोक शिफ्ट करणार आहेत पक्षांकडे, अपक्षांकडे. याच्यामुळं महाराष्ट्राचं जे राजकारण मूळचं आहे त्याप्रमाणे राजकारण घडणार. जरांगे पाटील म्हणतायत किंवा मराठा समाज म्हणतोय त्याप्रमाणे राजकारण घडणार नाही. पण मग जरांगेंचेच आपण प्रश्न एक्सटेंड करू की जरांगेंनी ही जी माघार घेतली सगळी ऐनवेळेला निवडणुकीतनं, कशामुळे घेतली असेल? म्हणजे त्यांचं सगळंच जे मराठा आरक्षणाचा मुद्दा थोडासा बाजूला राहिला आणि नंतर थोडंसं राजकीय वळणावरती ते गेले, त्यांच्यावरती टीका होतीये सगळ्या स्तरामधनं. तर जरांगेंचं राजकारण कुठेतरी फसलं का? त्यांना कळलं का की हे राजकारणात उभं राहणं किंवा लोकांना उभं करणं हे आपल्या आवाकातली गोष्ट नाहीये? म्हणजे जरांगेंनी माघार का घेतली? मला असं वाटतं की त्याला 3-4 तरी कारण आहेत. म्हणजे एक कुठलं कारण नाही. पहिली गोष्ट म्हणजे राजकारण हे खूप आकर्षक असतं आणि प्रत्येकाला सत्ता, लिडरशिपची महत्वाकांक्षा अशा लोकांनी येऊन त्यांच्याकडे मागणी केली आणि त्यातून त्यांना वाटलं की हे लोक आपल्या पाठीशी आहेत तर आपण ते राजकारण करू शकतोय. दुसरा मुद्दा की त्यांना त्याच वेळेस हे कळलं होतं की आपण मराठ्यांच्या बाहेर गेलं पाहिजे, म्हणजे मुस्लिमांच्या बरोबर गेलं पाहिजे किंवा दलितांच्या बरोबर. परंतु ते जेव्हा दोन्ही गट त्यांच्यापासून बाजूला झाले तेव्हा त्या क्षणाला त्यांना खरं राजकारण समजलं. म्हणजे वरचा पापुंद्रा निघून गेला आणि खाली तळाशी असणारं राजकारण हे हितसंबंधांचं आहे आणि प्रत्येकाचे हितसंबंध वेगळे आहेत. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्यांचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी माघार घेतली. आता यावर आधारित तिसरा मुद्दा माघारीचा क्रिएट होतो. तो कोणता? त्यांचे हितसंबंध म्हणजे कोणते? तर व्यापक अर्थाने मराठवाड्यामध्ये सर्वात मागासपणा आहे. मराठवाड्यामध्ये मराठ्यांचा प्रश्न क्रिटिकल आहे. जमिनीला पाणी नाही, रोजगार नाही, उद्योग नाहीत, असे अनेक प्रश्न आहेत. आता या प्रश्नांमधून बाहेर पडता येत नाही, कारण जो प्रश्न घेतलाय तोच प्रश्न घेऊन पुढे जावं लागतं आणि तो समाज आपल्या पाठीशी कायमस्वरूपी टिकवून ठेवायचा असेल तर राजकारणामध्ये शिरून हाताने आपण अपयश पदरी घेण्यापेक्षा झाकली मूठ 1.25 लाखाची अशी भूमिका घेऊन त्यांनी माघार घेतली. असं तिसरं कारण मला वाटतं त्यातनं कुठेतरी एक्सपोज नको व्हायला की आपण समजा भूमिका घेतली आणि उद्या आपल्याला मतच नाही मिळाली तर आपलं मराठा नेतृत्व जे आपण दावा करतोय तो कदाचित चुकीचं ठरू शकतो असं त्यांचं गणित असावं. अगदी बरोबर आहे. आणि पण मग याच्या निमित्तानेच पुढचा प्रश्न येतो की जरांगेंनी सातत्याने दावा केला की मी मराठा समाजाचा नेता आहे. त्यांच्या प्रत्येक भाषणातनं, त्यांच्या प्रत्येक पत्रकारितेत सातत्याने सांगत राहिले की आम्ही सांगू मराठ्यांची पोरं असं करणार किंवा मराठ्यांची पोरं तसं करणार, मी सांगेन ते मराठा समाज करणार. अशी खरंच महाराष्ट्रात परिस्थिती आहे आता की
महाराष्ट्रातला सरसकट मराठा समाज हा जरांगेंना नेता मानतो किंवा ते खरंच नेते आहेत, त्यांच्या पाठीशी उभा आहे सरसकट मराठा समाज? मला असं वाटतं की मीडियामुळं हम्म, हा मुद्दा फार पुढं स्ट्रॉंगली आलेला आहे हम्म. की ते मराठा नावाचं एक राजकारण, मराठा नावाचा एक लीडर, हम्म, मराठा स्ट्रॉंग मॅन, हम्म, तर या कल्पना हम्म. महाराष्ट्रामध्ये फार प्रभावी नाहीत. हम्म. हे दिल्लीतून पाहायला गेलं तर असं लोक म्हणतात, आकर्षक दिसतं. आकर्षक दिसतं. परंतु तेही दिल्लीतनं जे लोक म्हणतात हम्म. तेव्हा मराठा ते म्हणतात, हम्म. तेव्हा त्या मराठा संकल्पनेमध्ये हम्म. ब्राह्मणही असतात, मराठाही असतात आणि सगळ्याच जातीचे लोक हम्म. असतात. हम्म. त्यामुळे त्या दिल्लीवाल्यांनी हम्म. मराठा स्ट्रॉंगमॅन म्हटलं तर हम्म. त्याचं फार महाराष्ट्रातल्या लोकांनी सिरियसली घेण्याचा अर्थ नाही. हम्म. म्हणजे ते राजकारण नावाची गोष्ट नाही. आता तुम्ही महाराष्ट्रात म्हणाला हम्म. तर कोकणात मराठ्यांचा प्रभाव किती, हम्म. मुंबईमध्ये मराठ्यांचा प्रभाव किती, विदर्भात किती, हम्म. तर ते फार प्रभावी क्षेत्र ठरत नाहीत. हम्म. तसं उत्तर महाराष्ट्र सुद्धा हम्म. मराठा निर्णायक ठरतील अशी नाही. नाही, बरोबर म्हणजे आहे. फायनली 2च जागा शिल्लक राहिल्या, एक मराठवाडा हम्म. आणि दुसरा पश्चिम हम्म. महाराष्ट्र. हम्म. परंतु या दोन्ही विभागात मराठ्यांना तोडीस तोड हम्म. शेतकरी समूह म्हणून ओबीसी आहेत. हम्म. म्हणजे जिथं मराठा आहेत तिथं धनगर आहेत, हम्म. मराठा आहेत तिथं माळे आहेत, हम्म. मराठा आहेत तिथं वंजारी आहेत. हम्म. आणि आपण ते बघतो की त्यांच्यातली स्पर्धा, दैनंदिन लाईफ मधली स्पर्धा सुद्धा उफाळून आलेली आहे. हम्म. म्हणजे ती बीडमध्ये कुठल्या रूपात दिसायला हम्म. लागले तुम्हाला पाहायला मिळतं. हम्म. मुद्दा माझा हा आहे की याच्यामुळे मराठा नावाचं राजकारणच घडत नसेल नीट, हम्म. आणि ते मराठ्यांचे गट आहेत हम्म. आणि त्या गटांच्या नावाने गटांचं राजकारण म्हणायच्या ऐवजी मराठा राजकारण म्हणून ओके. ते सर्वांच्या नजरेत भरलंय. हम्म. तर हीच गोष्ट मुळात चुकीची आहे की विधानसभेमध्ये राजकारण घडतंय ते मराठ्यांचं नाही, हम्म. मराठ्यांना मदतीला घेऊन राजकारण लोक करतायत. ओके. म्हणजे उदाहरणार्थ एकेकाळी मराठ्यांचे आमदार हम्म. 100 निवडून हो, यायचे, हो. आता डायरेक्ट लोक म्हणतात की ते 150 आमदार निवडून यायला लागले, 135 वगैरे. हम्म. हे का निवडून यायला लागले? तर एका मराठ्याच्या बाजूला 30% किंवा हम्म. 20% हम्म. 4-5% मत आहेत. तर त्या 5% देवेंद्र फडणवीसांनी त्यांची हिंदुत्वाची मतं 10% घातलेत. हम्म. हम्म. त्याच्यामुळे ती 10 अधिक ही 5 झाली 15 आणि तो उमेदवार येतोय स्पर्धेत. परंतु त्या मतांवर आधारित विचार केला हम्म. तर त्यांचं मराठा राजकारण ते नसतं, हम्म. तर ते राजकारण त्या पार्टीचं बीजेपीचं असतं. याच्यामुळे मला असं वाटत नाही की कुठलाही नेता असं म्हणेल हम्म. की मी मराठा नेता होतो, हम्म. मी मराठा स्ट्रॉंगमॅन होतो. त्याच्याऐवजी तो नेता म्हणेल मी एकतर प्रादेशिक नेता होतो, हम्म. म्हणजे महाराष्ट्र अस्मिता नावाचा, महाराष्ट्र स्वाभिमान नावाचा भाग, हम्म. आणि दुसरा तो नेता असं म्हणेल हम्म. की मी त्या पार्टीतला फॉलोवर होतो. हम्म. म्हणजे उदाहरणार्थ जे बीजेपीत गेलेत त्यांनी आता उघडपणे म्हणायला मराठ्यांनी सुरुवात केली की आम्ही हिंदू फॉलोअर्स आहोत म्हणून, किंवा जे काँग्रेसमध्ये गेलेत त्यांना अनायशा म्हणायची पाळी येते की आम्ही राहुल गांधीच्या भारत जोडो आंदोलनाचे फॉलोअर्स आहोत. म्हणजे याचा अर्थ मराठा नावाच्या आयडेंटिटीचा ह्याच्याशी काय संबंध येत नाही. मराठा आयडेंटिटी क्रॉस होते. अगदी आपण अशोक चव्हाणांच्या बद्दलचं उदाहरण घेतो, जे एकेकाळी राहुल गांधींबरोबर होते ते आता बीजेपीत गेले. म्हणजे तेव्हा त्यांची आयडेंटिटी मराठा होती का? तर नव्हती. आताही त्यांची आयडेंटिटी मराठा आहे का? तर मला वाटत नाही. मराठा जात आहे ही वस्तुस्थिती खरी आहे आणि ती कोणही नाकारू शकत नाही. म्हणजे प्रत्येकाला जात आहे, ती जात कोण नाकारत नाही. परंतु त्याच एका मुद्द्यावरती महाराष्ट्र मतदान करत नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती खरी आहे. आणि म्हणून मराठ्यांचे 4-5 गट असल्यामुळे एकूण महाराष्ट्राचं राजकारण 4-5 पक्षांमध्ये विभागलं गेलंय. मराठा समाजाचं आपण बोललो, त्यानंतर स्वाभाविकच पुढची बाजू म्हणजे ओबीसी समाजाची. कुठेतरी मराठा म्हणजे जरांगेंचं आंदोलन जेव्हा सुरू होतं तेव्हा असं एक नॅरेटिव्ह सेट केलं जातं की जेवढे जरांगे हे आक्रमकपणे मराठा समाजाबद्दल बोलतील तेवढं ओबीसीचं एक पोलरायझेशन होईल आणि ते कुठेतरी भाजपाचा जो एक आणखी ओबीसी मतदार भाजपाचा एक हक्काचा मानला जातो. माधव त्यांचा फॉर्म्युला असेल किंवा त्याच्या आधीपासून मुंडे असतील, त्याच्या आधी ढाकणे होते नगरमध्ये, यासारख्या नेत्यांनी ओबीसी एक भाजपकडे खेचून आणलं. तर आता या जरांगेंच्या फॅक्टरमुळे ओबीसी समाज हा परत एकदा भाजपच्या पाठीशी स्ट्रॉंग उभा राहील. कारण की मधल्या काळात जर का आपण बघितलं, मी हा प्रश्न काय विचारतोय, 2014ला खूप सारे मराठी जसे सर तुम्ही म्हणलात की ते भाजपकडे आले आणि त्यानंतर भाजपची पण एक मराठा वोट बँक तयार झाली होती. पण मधल्या काळात जेव्हा जरांगे आक्रमक झाले तेव्हा भाजपला अशी भीती वाटायला लागली की कदाचित आपल्यापासून मराठा समाज हा दुरावतो, तेव्हा त्यांनी परत एकदा ओबीसीवरती लक्ष केंद्रित केलं.
मग ओबीसीसाठी त्यांनी वेगवेगळ्या योजना आणल्या, काही ओबीसी जातींचा आत्ताच केंद्र सूचीत त्यांनी समावेश केलेला आहे, अशा अनेक फॅक्टर. तर तुम्हाला असं वाटतं की या ओबीसी ध्रुवीकरणाचा फायदा, पोलरायझेशनचा फायदा भाजपला होईल या निवडणुकीत? मला हाही मुद्दा इतकासा प्रभावी वाटत नाही. ह्याचं कारण तुम्हाला सांगतो. जेव्हा भाजप महादव पॅटर्न राबवत होते, माळी, धनगर, वंजारी, तेव्हा शरद पवार त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये म्हणजे त्यांनी जी मंत्रिमंडळ फॉर्म केली त्याच्यामध्ये ह्या सगळ्या जातींना कॅबिनेट मंत्री करत होते. म्हणजे तुम्ही 1991 पासूनची शरद पवारांनी बनवलेली मंत्रिमंडळ घेतली आणि त्या मंत्रिमंडळात शरद पवार गटाचे जर 10 लोक असतील तर 5 लोक ओबीसी कॅबिनेट त्यांनी बनवलेले आहेत. म्हणजे छगन भुजबळ असतील, पिचड असतील, मुंडे असतील, तुम्ही असे कितीतरी नावं घेऊ शकता. मग मुद्दा काय क्रिएट होतो, शरद पवारांनाही ओबीसीचं संघटन केलंय, तिकडं भाजपनेही ओबीसीचं संघटन केलेलं आहे. आता त्या ओबीसी नावाच्या समूहाला असं वाटत आहे की आपल्याला ज्या बाजूने सत्तेत सहभागी मिळेल तो आपण घेतला पाहिजे. सत्तेतला नुसता सहभाग नाही तर त्या बाजूला धोरण ठरवणं, त्या धोरणाची अंमलबजावणी करणं आणि इतर मागास समूहाची उन्नती घडवून आणणं, हा एक पार्ट पॉलिटिकल पार्ट्यांबद्दलचा आहे. परंतु त्याच वेळेस तुम्ही सांगितलेला पण मुद्दा पुढे येतो. तो कोणता, तर निवडणुकीच्या आधी 4 वर्ष जातीच्या बद्दल, आरक्षणाबद्दल कोणीही काय बोलत नाही. परंतु निवडणूक 6 महिन्यावर आली, 1 वर्षावर आली की जातीचे प्रश्न उपस्थित होऊन लोक एकमेकांच्या जाती काढतायत, जातीवरती बोलायला लागतायत आणि यातून मराठा वेगळे आणि ओबीसी वेगळे असं मोठं ध्रुवीकरण केलं. परंतु या ध्रुवीकरण करण्याचा मुख्य उद्देश पॉलिटिकल पार्टीला आपलं मतदार घोळून आपल्याकडे आणण्याचा आहे. याचा अर्थ दुसऱ्याचा मतदार आपल्याकडे येऊ शकत नाही. म्हणजे एक ओबीसी गृहीत असं धरा की शरद पवारांकडे आहे तर ते काय जाणार नाहीत देवेंद्र फडणवीसांकडे, किंवा देवेंद्र फडणवीसांकडे जे ओबीसी आहेत ते जाणार नाहीत शरद पवारांकडे. मग मुद्दा काय शिल्लक राहतो, जे माझ्याकडे आहेत ते तरी सुरक्षित राहिले पाहिजेत, त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी तरी आपण योजना आखल्या पाहिजेत. म्हणून ज्याने त्याने आपला ओबीसी गट सुरक्षित ठेवलेला आहे, तसं धोरण आखलेलं आहे. त्या धोरणाचा भाग म्हणून तुम्ही उदाहरण आत्ताचं दृश्य स्वरूपातलं पहा. सोलापूरमध्ये मराठा आणि धनगर ही शरद पवारांची व्यूहरचना, म्हणजे माळशिरस मधला असेल, उत्तम जानकर असतील आणि मोहिते असतील, किंवा तुम्ही हाच मुद्दा घेऊन नाशिकला गेला तर कोळी समाजाला त्यांनी बरोबर घेतलं, खासदार केला त्यांचा. हाच मुद्दा घेऊन तुम्ही जळगाव मध्ये गेला तर त्यांनी लेवा पाटलांना बरोबर घेतलं. किंवा तुम्ही खुद्द वेगवेगळ्या भागामध्ये फिरला तरी त्यांचे लोकल नेते वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. अमोल कोल्हे असतील किंवा मराठ्यांना उमेदवारी देणं असेल. म्हणजे माझा पुढचा फक्त एवढाच मुद्दा आहे, दोन्ही पार्ट्यांनी आपापले ओबीसी सुरक्षित ठेवलेत, म्हणजे दोन्ही आघाड्यांनी. त्याच्यामुळे ओबीसीमुळे निवडणुकीला आकार मिळणार नाही, तर आता आकार मिळणार आहे यांच्या कौशल्य असं कोणतं आहे की जे इकॉनॉमिक कौशल्य आहे की ह्यांची उन्नती आम्ही करू शकतो याचा आत्मविश्वास ते देतील. आणि तेव्हा जे 1-2% मतं शिफ्ट होतील त्यात निवडणुकीचा निकाल लागणार. पण मग लाडकी बहीण योजना ही आपण एक आर्थिक योजना म्हणू शकतो की ज्यामध्ये त्यांनी एक समाजातल्या महिला वर्गाला त्यांनी एक टार्गेट केलेलं आहे आणि त्याची खूप चर्चा होतीये. तुम्हाला वाटतं की लाडकी बहीण सारखी जी योजना आहे ती खरंच या निवडणुकीमध्ये महायुतीला फायद्याची ठरेल, निर्णायक ठरेल, नाही फायद्याची तरी? मला असं वाटतं की लाडकी बहीण ही इकॉनॉमिक योजना आहे, हे अगदी वस्तुस्थिती खरी आहे. मुद्दा असा आहे की तिनं परिणाम केलेला आहे. तो कोणता केला, तर भाजप किंवा त्यांची युती पाठीमागं होती 1.5%, तिला 1.5% पुढे सरकवून समान स्पर्धेत आणलं. पण आता त्याच्या पुढचा निर्णायक वोटर हा त्यांच्याकडे शिल्लक नाही राहिला आणि तो होऊ नये याच्यासाठी काल त्यांनी जी पंचसूत्री घोषित केली त्यात महालक्ष्मी योजना ह्यांनी 2-2.5 दिले तर ह्यांनी डायरेक्ट 4 वरती घोषित केलेले. म्हणजे एक हत्यार इकडं लाडकी बहिणीचं निघालं तर दुसरं हत्यार तिकडं महालक्ष्मी योजनेचं निघालेलं दिसतं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आता जर यांनी ही महालक्ष्मी योजनेचं नॅरेटिव्ह जलद गतीनं प्रचारातून पसरवलं तर यातून एक मुद्दा पुढे येणार आहे की हे 1.5% मतं वाढली, त्यातली 1.5%तला काही 0.1%, 0.2
अशी जर घसरण झाली तर हम्म. त्याचा फायदा मात्र आघाडीला होईल. आघाडीला होईल असं वाटतं आघाडीला तुम्हाला? होईल, कारण आता समान आले होते हे दोघंही. हम्म. समान आल्यानंतर ते फायनल वाटचाल सुरू झाली आहे. हम्म. आणि त्या फायनल वाटचालीमध्ये 2,000च्या ऐवजी 4,000 मिळत आहेत. हम्म. हा जर इकॉनॉमिक व्यवहार असेल हम्म. आणि मनुष्य हा केवळ सामाजिक प्राणी नाही हम्म. किंवा रॅशनलही प्राणी नाही, हम्म. तो इकॉनॉमिक जीवन दैनंदिन लाईफ मध्ये जगतो. हम्म. आणि त्याचं जे दैनंदिन जीवनात जगणं आहे ते मला काय मिळणार आहे हम्म. अशा प्रकारचं आहे. लोकसभेला आंबेडकरांचा खूप बोलबाला होता, प्रकाश आंबेडकरांचा, कारण की त्यांचा आधीचा रेकॉर्ड होता की त्यांनी बरीच मतं महाराष्ट्राच्या दोन्ही लोकसभा आणि 2019ला विधानसभेमध्ये घेतली होती. 2024च्या लोकसभेमध्ये एक नवीन पॅटर्न बघायला मिळाला, तो म्हणजे मालेगावचं उदाहरण घेतो मी, की मालेगावमध्ये मुस्लिम समाजांनी एक खट्टी मतदान हे काँग्रेसला केले, किंवा जिथं काँग्रेसचे उमेदवार नव्हते तर उद्धव ठाकरेंना केलं. आता परत तसाच पॅटर्नची पुनरावृत्ती होईल असं तुम्हाला वाटतं, की मुस्लिम समाज हा एक खट्टी काँग्रेस आणि शिवसेनेच्याच म्हणजे उद्धव ठाकरेंच्याच पाठीशी उभा राहील? मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर आणि त्यांनी जी युती पाठीमागे घडवली होती ती त्यांनी स्वतःहूनच मोडलेली आहे. त्याच्यामुळं दलित वोटर आणि मुस्लिम वोटर हा प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी पाठीमागच्या निवडणुकीत होता तितका आत्ता नाही. त्याच्यामुळे याचा फटका हा जितक्या मोठ्या प्रमाणावरती म्हणजे युतीलाही बसला होता आणि आघाडीलाही बसला होता, तो आत्ता बसण्याची शक्यता कमी आहे. नंबर 2, दुसरा मुद्दा, या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम, दलित, कुणबी हे समूह एकवटू शकतात, पण तू एकवटतीलच असं ठामपणे म्हणता येत नाही. एकवटू शकतात, कारण मुद्दा असा आहे की इकॉनॉमिक अंतर्गत करंट खूप मोठा आहे आणि इकॉनॉमिक अंतर्गत करंट ज्याला म्हणतात तो सोडवता आलेला नाही बीजेपीला किंवा एकनाथ शिंदेंना किंवा अजित पवारांना. तो कसा सोडवता आलेला नाही, तर तुम्ही नीट बारकाईनं पाहिलं तर विदर्भ हे वेगळं राज्य करायचंय, याच्याबद्दल खुद्द भाजपने शब्द दिलेले होते, देवेंद्र फडणवीसांनी किंवा गडकरींनी. आता ते लोक त्या मुद्द्यावर नाराज आहेत आणि हा मुद्दा एकदम मुस्लिमांची नाराजी जास्त वाढवतो, ओबीसींची नाराजी जास्त वाढवतो. त्याच्यामुळं परिणाम असा होणार आहे की तिथं ओबीसी, मुस्लिम आणि दलित हे आधीच विरोधात, अधिक हा मुद्दा भर घालणार. तो मुद्दा मराठवाड्यात एवढा चालू शकत नाही. मराठवाड्यात न चालण्याचं कारण असं आहे की त्यांनी म्हणजे भाजपनं देखील काही मुस्लिम व्यक्तींचं संघटन केलेलं आहे, अप्रत्यक्षपणे त्यांचं संघटन झालेलं आहे. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आला तर त्याला पर्याय म्हणून जसं मुस्लिम एक गट्टा मत आहेत, तसं त्यांनी दलितांमध्ये मोठे म्हणजे गट आपल्याशी जोडून घेतलेले आहेत. उदाहरणार्थ आठवलेंचा गट आहे आणि आज तुम्ही प्रचारामध्ये नीट बघायला गेला तर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना, ह्यांच्याबरोबर त्यांचा अधिकृतपणे एक RPI नावाच्या पार्टी आणि तसा प्रचार ते करतायत असं सूत्र नाही. याच्याऐवजी भाजपच्या बाजूला आठवलेंच्यामुळं त्यांचा एक ग्रुप, त्यांची एक प्रतिमा आणि त्यांचा एक सिम्बॉल सतत दिसतोय. म्हणजे याचा अर्थ हाही होतो की हे गट एकवटले जातील पण आणि जाणारही नाहीत, हे पुढच्या 15-20 दिवसात ठरेल. म्हणजे अगदी 2-3 दिवस आधी आपण याच्याबद्दलचं ठाम मत सांगू शकू. ओके, पण आता जर का महाविकास आघाडी आणि महायुतीचं आपण राजकारणाबद्दल थोडंसं बोलूया, की महाविकास आघाडीत सतत जागा वाटपावरनं जे काही कुरबुरी सुरू होत्या त्या टोकाला गेल्या. मधल्या काळात संजय राऊत, नाना पटोले यांच्या एकमेकांनी तक्रारी केल्या. यातले सगळे जर का प्रकार बघितले तर जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीमध्ये खूप जास्त राजकारण झालं किंवा त्यांच्यातले वाद उफाळून आले. दुसरीकडं महायुतीमधलं जागा वाटप कधी झालं शेवटपर्यंत कळलंच नाही. त्यांच्यातले काही त्या प्रमाणात वाद समोर आलेले नाही. तर कुठेतरी महाविकास आघाडी ही स्थिर नाही असं वाटतं. म्हणजे निवडणुकांनंतर पण, निकालानंतर पण कदाचित त्यांच्यात काही मोठे भूकंप राजकीय होऊ शकतात. मला यातला मुख्य मुद्दा का वाटतो तो, दोन्ही आघाड्यांची तुलना केली तर युतीला डिसिजन मेकर एकच आहे आणि ते म्हणजे अमित शहा. तुम्ही आघाडीचा विचार केला तर डिसिजन मेकर 3 आहेत.
राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे. हम्म. आता यातला मुद्दा असा आहे की राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मध्यस्थी शरद पवार करतात. याच्यामुळं ह्यांच्या मध्यस्थीच्या चर्चा आणि एकूण मीडियामधून ह्यांच्या बातम्या जास्त आल्या. त्याच्यामुळं एक सूत्र असं दिसलं की यांच्यामध्ये खूप मोठी धुसफूस आहे. परंतु त्याच वेळेस अनेक ठिकाणावरून प्रश्न राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना सोडवता आला नाही. त्यांना अगदी अहमदनगर मधल्या काही व्यक्तींना अमित शहाच्या पुढे उभा करावं लागलं. मुंबईमधल्या काही व्यक्तींना अमित शहापर्यंत न्यावं लागलं. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनाही त्यांच्यापर्यंत न्यावं लागलं. म्हणजे राज्याच्या पातळीवरती तिकडेही मतभिन्नता होती. फक्त ते केंद्रामधलं स्थळ जे होतं सत्तेचं, पॉवरचं, ते प्रबळ असल्यामुळे ह्यांचं झाकून सगळं गेलं. आता राहिला दुसरा मुद्दा, निवडणुकीचा निकाल लागल्यावर ते काय होईल किंवा ह्याच्यात भूकंप होईल, हे एकमेकाच्या विरोधात जातील का? तर मला असं वाटतं की हे जाऊ शकत नाहीत. ह्याचं कारण कोणतं आहे तर यांचं हे जाण्याचे लोक कोण आहेत एकमेकाच्या विरोधात, तर काँग्रेसमध्ये जे आता प्रकार आहे म्हणजे शिवसेनेपेक्षा सुद्धा आणि राष्ट्रवादीपेक्षा सुद्धा. आणि काँग्रेसमध्येच काय तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमधल्या अनेक लोकांना आत्ताच मुख्यमंत्री पद आपल्याला मिळालं असं वाटायला लागल्यागत सिच्युएशन झाली आणि ते मुख्यमंत्री पदासाठी संघर्ष करतायत. त्यामुळे ते आपल्या नेत्यांच्या विरोधात कुरघुड्या करणं, व्यवस्थितपणे तिकिटाचं वाटप न करणं किंवा संपर्कात एकमेकांच्या नसणं, गटबाजी करणं, हे सगळे प्रकार काँग्रेसमध्ये ज्यादा घडतायत. हे गटबाजीचे प्रकार मिटवणारी केंद्रीय ताकद आहे. परंतु केंद्राला डावलून राज्याने जर का ती गटबाजी अजून जास्त फुलवली तर मग मात्र तुम्ही म्हणताय तसं काहीतरी घडू शकतं की ज्याचं उत्तर एक कोल्हापूरमध्ये जी माघार घेतली त्यातून सुद्धा दिसतं. मी त्याच प्रश्नाकडे मिळणार होतो सर की कोल्हापूरमध्ये हे घडलं, दुसरीकडे नाना पटोले आक्रमकपणे वागतात महाविकास आघाडीमध्ये. काँग्रेस खरं हा तर नेमस्थानचा पक्ष आहे सुरुवातीपासून, म्हणजे अगदी स्थापनेपासून म्हणू आपण, स्वातंत्र्याच्या आधीपासून काँग्रेसचं जे काय सगळं धोरण राहिलेलं ते आक्रमक कधीच त्यांच्या भूमिका नव्हत्या. पण महाराष्ट्रात मध्ये काँग्रेस हा आक्रमक होताना दिसतोय. कदाचित शिवसेनेबरोबर राहून त्यांना तो वाढ नाही पण गुण लागला असं काही राजकारण आहे का? काँग्रेसला एक प्रकारचा कॉन्फिडन्स महाराष्ट्रात आलेला आहे की आता आपण आक्रमक राजकारण इथं करू शकतो आणि जर का सत्तेचं सोपान चढायचं असेल आपल्याला तर जसं राष्ट्रवादी आक्रमकपणे राजकारण करते किंवा स्थानिक पातळीवर त्यांचं एक आक्रमक राजकारण असतं, रेटतात ते त्यांच्या मागण्या किंवा त्यांचं नेतृत्व. शिवसेना तर आक्रमक आहेच आपल्याला माहिती आहे. मग तसं काँग्रेसमध्ये बदल होतोय का? काँग्रेसचं नेतृत्व महाराष्ट्रात आक्रमक होतंय का? मला असं वाटतं की काँग्रेसचं नेतृत्व महाराष्ट्रात आक्रमक होत नाही. कारण तुम्ही नीट बारकाईनं बघितलं असेल तर केरळमध्ये फॉर्म भरण्यासाठी संपूर्ण काँग्रेस तिकडे गेली. परंतु महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्यासाठी काँग्रेस काल परवा इथं आली दिल्लीतून. त्यामुळं दिल्लीची काँग्रेस महाराष्ट्राच्या राजकारणात आक्रमक नाही किंवा ऍक्टिव्ह अजूनही नीट दिसत नाही. दुसरा मुद्दा त्याच्यानंतर त्यांच्या आक्रमकतेचा, सत्तेसाठीची आक्रमकता वेगळी आणि लोकांच्या प्रश्नासाठीची आक्रमकता वेगळी. शिवसेना लोकांच्या प्रश्नासाठी आक्रमक असते. राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक कुणासाठी असते तर निम शहरांमधले हितसंबंध, निम शहरांमधले त्यांचे सहकारी चळवळीतले लोक ह्यांच्या हितसंबंधांसाठी, शेतकऱ्यांच्या हितसंबंधांसाठी सुप्रिया सुळे आक्रमक होतात. परंतु हे झालेत मुख्यमंत्री पदासाठी आक्रमक. त्याच्यामुळे ही काँग्रेसची आक्रमकता लोकांची आक्रमकता ठरत नाही तर ही सत्तेची आक्रमकता ठरते. हा दोन्हींमधला महत्वाचा फरक मला दिसतो. दोन प्रश्न आता की शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे आत्ताच्या महाराष्ट्र राजकारणातले केंद्रबिंदू आहेत राजकारणाचे. ह्यांच्यातला नेमका सत्ता संघर्ष काय? म्हणजे दोघंही एकमेकांना गेले, म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून ते आतापर्यंत प्रचंड एकमेकांचं कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. कधी एकमेकांवर टीका करणं असो, शालजोडीतले लगावणं असो किंवा एकमेकांचे नेते फोडणं असो, पक्ष फोडणं असो. म्हणजे कुठे अजित पवार जरी बाहेर पडले असेल तर त्याच्या मागे अदृश्य हात हा फडणवीसांचा होता किंवा इव्हन शरद पवारांचं सुद्धा जे काही राजकारण आहे. तर नेमका यांच्यातला सत्ता संघर्ष काय आहे? मला असं वाटतं ह्यातला मुख्य मुद्दा महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे काय तर त्याचं एक उत्तर आहे, यशवंतराव चव्हाणांनी जे सेटल केलं
ते म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण. हे शरद पवारांचं मुख्य आकलन आहे. आणि शरद पवार त्या यशवंतराव चव्हाणांना गुरु मानतायत. देवेंद्र फडणवीसांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे काय, तर एकूण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, सावरकर यातून जे हिंदुत्व आलं आणि हिंदुत्वाच्या चौकटीत सामाजिक समरसता राबवली गेली आणि त्या रचनेचं पूर्ण नियंत्रण आपल्याकडे ठेवणं, हे त्यांचं राजकारण आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं राजकीय प्रारूप किंवा मॉडेल हे यशवंतराव चव्हाणांच्या विरोधात म्हणजे शरद पवारांच्या विरोधात आहे. आणि शरद पवारांचं राजकारणाचं मॉडेल यशवंतराव चव्हाणांचं ते देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आहे. त्यामुळे ह्या दोघांनाही पूर्ण जाणीव आहे की देवेंद्र फडणवीसांचं राजकारण चव्हाणांचं राजकारण संपवतायत, म्हणजे शरद पवारांचं राजकारण संपवतायत. आणि शरद पवारांचं राजकारण करतायत म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं राजकारण संपवतायत. त्यामुळं दोघंही स्वतःचं राजकारण सुरक्षित ठेवण्यासाठी राजकारणाच्या आखाड्यात उतरलेत. अशा वेळी जो त्यांच्या बरोबर येईल त्याला ते बरोबर घेतायत, जो बरोबर येणार नाहीत त्याला ते सोडून पुढे चाललेले आहेत. परंतु दोघांची मॉडेल डिफरंट असल्यामुळे हा संघर्ष आहे. पण या संघर्षाला कुठं जातीय किनार आहे? मराठा विरुद्ध ब्राह्मण हा जो काही म्हणजे उत्तर पेशव्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक जो संघर्ष राहिलेला सुप्त संघर्ष, तो परत या निमित्ताने दिसतो आपल्याला. मला असं वाटतं की जात आणि जातीचं राजकारण ज्याला म्हणतात किंवा महाराष्ट्राचं राजकारण ज्याला म्हणतो आपण, ते प्रत्येक दशकातलं समान नसतं. उत्तर पेशवाईतलं राजकारण वेगळं होतं. तिथे एका अर्थाने पारंपरिकता होती, गट होते, गटांमध्ये प्रचंड द्वेष होता, कोण कोणाचा ऐकत नव्हतं. आताचं राजकारण तसं नाही. आताच्या राजकारणावरती लोकांचं नियंत्रण आहे. आताच्या राजकारणावरती दिल्लीचं नियंत्रण आहे. आताच्या राजकारणावरती इथं जे अनेक बुजुर्ग नेते होते त्यापैकी शरद पवार त्यांचं नियंत्रण आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की दिल्लीत राजकारण करणारा कदाचित व्यापाराचं राजकारण करेल, त्याला जातीचं म्हणताच येईल असं नाही. त्याच्यानंतर मी तुम्हाला दुसऱ्या बाजूने सांगितलं ते शरद पवारांचं राजकारण हे यशवंतराव चव्हाणांचं राजकारण. म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी तर जातीचं राजकारण केलं नव्हतं, सर्व जातींना बरोबर घेऊन सकल जनांचं राजकारण केलं. म्हणजे पुन्हा शरद पवारांचं राजकारण जातीचं नाही. देवेंद्र फडणवीसांचं सुद्धा राजकारण जातीचं असण्यापेक्षा ते जातीच्या वर गेलंय. ते तुम्ही फार तर त्याला सामाजिक समरसता म्हणा, हिंदुत्व म्हणा किंवा व्यापारी वर्ग, त्याच्यानंतर पांढरपेशा वर्ग, त्याच्यानंतर तुम्ही म्हणायला गेलात तर ग्रामीण भागाकडून शहरात जाणं असेल किंवा शहरातून बाहेर पडून ग्रामीण भागात जाणं असेल. म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणात सुद्धा एक पिलर शहर असेल तर दुसरा पिलर ग्रामीण आहे. म्हणजे तुम्ही उदाहरणार्थ विखे पाटील पहा किंवा कुठलेही व्यक्ती ह्या ग्रामीण भागातल्या राजकारणाचा आधार आहेत. म्हणजे ग्रामीण भाग म्हणजे जात नव्हे, ग्रामीण भाग म्हणजे शेतीचे हितसंबंध. हे देवेंद्र फडणवीसांचं राजकारण असेल तर तिथेही जात नावाचा घटक दुसऱ्या तिसऱ्या स्थानावरती जातोय. शरद पवारांच्या राजकारणामध्ये जात नावाचा घटक दुसऱ्या तिसऱ्या स्थानावर जातो. म्हणून ह्या दोघांचंही राजकारण जातीचं नाही, जातीपेक्षा वर जाऊन इकॉनॉमिक हितसंबंधांचं आहे. आणि दोघांचं इकॉनॉमिक आकलन वेगवेगळं आहे. शरद पवारांचं इकॉनॉमिक आकलन आहे की ग्रामीण भागात इंडस्ट्री ओढून आणणं, सहकार क्षेत्र विकसित करणं ग्रामीण भागातलं. देवेंद्र फडणवीसांचं ध्येय काय आहे तर जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांना सुद्धा ग्रामीण भागात नेणं आणि ग्रामीण भागातल्या लोकांचा पाठिंबा मिळवणं. म्हणून देवेंद्र फडणवीस अलीकडे म्हणताना तुम्हाला दिसत आहेत की शरद पवारांच्याच नीतीनं मी राजकारण करतोय, म्हणजे जातीच्या नीतीनं नव्हे तर इकॉनॉमिक पॉलिसीवरती राजकारण करतोय असा एक ट्रेंड क्रिएट ते पण करतायत. आणि शरद पवारांच्या भाषणांमध्ये तर इकॉनॉमी हा गाभ्याचा मुद्दा आहे. ते म्हणजे तो मुद्दा सोडून फार धर्माकडे जातीकडे जात नाहीत आणि ते पुन्हा पुन्हा तीच गोष्ट सांगतायत. म्हणजे याचा अर्थ असा झाला महाराष्ट्राच्या राजकारणातले हे दोन्ही बिन्नीचे नेते जात वगळून आर्थिक हितसंबंधांचं राजकारण करतायत. आणि आर्थिक हितसंबंध कदाचित उच्च जातीचे असतील, कदाचित शेतकरी जातींचे असतील, परंतु जातींचे हितसंबंध आपण त्यांना जाती चिटकून सामाजिक वास्तवामुळे करतोय. परंतु फायनली वरचा चम्मू इकॉनॉमिक आहे, हे मात्र निर्णायक ठरतं. शेवटचा प्रश्न घेतो सर की हरियाणामध्ये भाजपाने एक नॅरेटिव्ह सेट केलं की जाट हा तिथला समाज आहे, तिथले एक बहुत म्हणजे ज्याची पॉप्युलेशन जास्त आहे किंवा एक
मेजॉरिटी समाज आहे तिकडं, त्याला थोडंसं बाजूला ठेवून तिथलं राजकारण करून म्हणजे दलित ओबीसीशी मोठ बांधून त्यांनी तिथल्या निवडणुका जिंकून दाखवल्या. असं कुठेतरी महाराष्ट्रात करण्याचा महायुतीचा एक रणनीती आहे का किंवा स्ट्रॅटेजी आहे का, की मराठा समाज इकडं तसं तिकडं जाट आहे हरियाणामध्ये, तसं महाराष्ट्रात मराठा समाज, त्याला बाजूला ठेवून बाकीच्या दलित ओबीसींची मोठ बांधून कुठेतरी निवडणूक जिंकायची? कारण की दलित समाजाने हरियाणामध्ये त्यांना मतदान केलं भाजपाला, हे आकडेवारी सांगते आपल्याला. तर तसं कुठेतरी तोच प्लॅन आहे हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्याचा. हरियाणा पॅटर्न राबवण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. तो का, तर एक तर आठवलेंच्या मदतीने दलित म्हणून नवबौद्ध समाज, चर्मकार, मातंग हे त्यांच्याकडेच वळलेले आहेत. हा मोठा समूह आहे. नंतर त्यांचा दुसरा प्रयत्न कोणता चालू आहे, तर तुम्ही म्हणाला तसा ओबीसींचा, आणि त्यांनी ते ओबीसी त्यांचे सुरक्षित ठेवलेत. जे गेल्या 5 वर्षामध्ये त्यांचं भांडण सुरू झालं होतं, म्हणजे खुद्द देवेंद्र फडणवीस वर्सेस एकनाथ खडसे ह्यातून जे चिघळलं ते त्यांनी कंट्रोलमध्ये आणलेलं आहे, म्हणजे सगळ्याच वेगवेगळ्या भागातल्या नेत्यांच्या मदतीने. आता तिसरा मुद्दा, त्यांनी मराठ्यांना वेगळं ठेवलेलं नाही. जिथं मराठा आहेत तिथं मराठा चेहरा क्लिअर कट दिलेत. म्हणजे तुम्ही उदाहरण दाखल पाहिलं तर पुण्यामध्ये त्यांनी खासदारकीपासून मराठा चेहरा पुढे आणला. शिरोळेंना त्यांनी तिकीट दिलेलं दिसतं, किंवा तुम्ही दौंडकडे गेला तर क्लिअर कट त्यांनी मराठा चेहरा दिलेला दिसतो. हाच मुद्दा घेऊन तुम्ही नांदेडमध्ये गेला तरी सुद्धा त्यांनी अशोक चव्हाणांच्या मुलीला तिकीट दिलेलं दिसतं. मुंबईमध्ये त्यांनी मराठा उमेदवार दिलेले दिसत आहेत. म्हणजे त्यांनी मराठा आणि ओबीसी ह्या दोघांना सांधण्याचा, जोडण्याचा, एकोपा घडवण्याचा प्रयत्न केलाय. आणि राजकारण म्हणजे काय, तर याचं उत्तर हेच असतं, 2 समूह एकत्रित जोडण्याचं कौशल्य म्हणजे राजकारण. हे कौशल्य बीजेपी दाखवण्याचा प्रयत्न करते. ह्याला यश येईल का नाही हा मतदारांनी मतदान देण्यावरती डिपेंड आहे. तो आपण आता त्याचा निकाल सांगू शकत नाही, परंतु हा त्यांनी प्रयत्न केलाय. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की आहे. धन्यवाद सर. तुम्ही म्हणता तसं की हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रात यशस्वी होणार की नाही, जरांगे फॅक्टर महत्त्वाचा ठरणार की नाही, शरद पवारांचं राजकारण यशस्वी ठरणार का देवेंद्र फडणवीसांचं, हे सगळं आपल्याला 23 नोव्हेंबरला कळणार आहे. पण सरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि आमच्या प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही आमचं पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण विषयावर तुमच्या काही शंका असतील, तुमच्या काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.